नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमचे जे कमेंट्स, तुमचे मेसेजेस येतात, ज्या प्रकारचे मेसेजेस येतात त्यावरून एक लक्षात येतं की तुम्हाला एक कॉमन प्रश्न तुमच्याकडे भेडसावत आहे किंवा सगळ्यात कॉमन प्रश्न सगळ्यांना एक पडलेला आहे. तो म्हणजे असा की मी दिवसामध्ये किती ट्रेड घेतले पाहिजेत किंवा मी दिवसामध्ये किती टार्गेट घेतले पाहिजे किंवा दिवसामध्ये मी कुठले ट्रेड घेणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमची ओव्हर ट्रेडिंग होणार नाही किंवा रॉंग ट्रेडिंग होणार नाही, ह्याच्याकडे लक्ष देता येईल. मंडळी, ह्या प्रश्नांवरून, ह्या मेसेजेसवरून एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा ठरवला आणि हाच व्हिडिओ तो की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला प्रत्येक दिवशी कसं ट्रेडचं प्लॅन करायला पाहिजे, मी किती ट्रेड घेतले पाहिजे आणि ते कुठले असावेत. कारण सिलेक्टेड जर का ट्रेड असतील तर मग ते सिलेक्टेड ट्रेड म्हणजे कोणते ट्रेड असावेत, ह्याबद्दलची माहिती संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. मंडळी, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की कशा प्रकारचं प्लॅनिंग असलं पाहिजे ट्रेड घेण्यासाठी. ओके, जाऊया आपण स्क्रीनवर. पण तत्पूर्वी एक छोटंसं डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे तो निव्वळ एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचं ट्रेड करा किंवा अशा प्रकारचं सजेशन देत नाही किंवा कॉल टिप्स वगैरे देण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त आणि फक्त या व्हिडिओमधून मी तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकवणार आहे किंवा मार्केटचं स्ट्रक्चर कशा प्रकारे काम करतं आणि आपण काय केलं पाहिजे, ह्या प्रकारची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे. तर बघूया मंडळी स्क्रीनवर की कशा प्रकारचे आपण ट्रेड घेतले पाहिजेत आणि दिवसभरात किती ट्रेड घेतले पाहिजे. जाऊया आपण स्क्रीनवर. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर. तुम्ही बघू शकता हा आहे XAU USDचा चार्ट, म्हणजे गोल्डचा चार्ट. ओके, आता जर का आपल्याला एकदम प्रोफेशनली ट्रेडिंग करायची असेल, प्रोफेशनली म्हणजे एकदम शिस्तबद्ध, तर मंडळी आपल्याला काही प्लॅन करायला पाहिजे. सपोज जर का तुम्हाला व्यवस्थित प्रोफेशनली ट्रेड करायचा असतील, ट्रेडिंग करायची असेल, तर काही गोष्टींचं प्लॅन करणं गरजेचं आहे. आता हे प्लॅन कोणतं असायला पाहिजे की आपले एक रूल असले पाहिजेत. आता हे रूल कोणते असले पाहिजेत की एक म्हणजे बघा, मी इथे टाईप करतो, एक रूल म्हणजे सिलेक्टेड ट्रेड. ओके, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे नो ओव्हर ट्रेड आणि तिसरं म्हणजे मार्केट डायरेक्शन. बघा, आपल्याला जर का, मी पुन्हा सांगतो की जर का तुम्हाला प्रोफेशनली ट्रेडिंग करायची असेल तर हे जे 3 मुद्दे आहेत, 1, 2 आणि 3, हे 3 मुद्दे एकदम महत्त्वाचे आहेत. आता ह्यातला पहिला मुद्दा म्हणजे कोणता आहे की सिलेक्टेड ट्रेड करणं आहे. ओके, एक झालं सिलेक्टेड ट्रेड करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर ट्रेडिंग नाही. आता सिलेक्टेड ट्रेड जर आपण घेतले तर त्याच्यातून ओव्हर ट्रेडिंग ही ॲटोमॅटिकच तुमची बाद होईल, म्हणजे ओव्हर ट्रेडिंग होणार नाही. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटचं डायरेक्शन तुम्हाला माहिती असणं पाहिजे. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, ह्या 3 गोष्टी तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगचे प्लॅन करायला उपयोगी पडतील. आता बघा, एक सिलेक्टेड ट्रेड. आता सिलेक्टेड ट्रेड जर तुम्हाला बघायचे असतील किंवा सिलेक्ट करायचे असतील, तुम्ही म्हणाल की सिलेक्टेड ट्रेड म्हणजे तरी कोणते, कारण प्रत्येक मूला ट्रेड बनतो आणि प्रत्येक स्विंगला किंवा प्रत्येक लेवल ब्रेक होताना ट्रेड बनतो. ओके, पण ते ट्रेड घ्यायचे का नाही. आपल्याला ते प्रत्येक ट्रेड जर प्ले करायला गेलो तर काय होईल, ओव्हर ट्रेडिंग. आणि ओव्हर ट्रेडिंग झाली तर त्याच्यातून काही ट्रेड लॉसमध्ये जातील, काही ट्रेड प्रॉफिटमध्ये जातील. पेक्षा सिलेक्टेड ट्रेड जर आपण केलं तर मंडळी ते सिलेक्टेड ट्रेड आपल्याला चांगले प्रॉफिटेबल बनतील. आता बघा, सिलेक्टेड ट्रेड म्हणजे कोणते की सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्टेड ट्रेड करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाईंग किंवा सेलिंग स्टार्ट पॉईंट. सगळ्यात महत्त्वाचा मंडळी हा पॉईंट आहे की बाईंग कुठून स्टार्ट होते.
समजा तू एखाद्या पॉईंटवरून सेलिंग चालू आहे, ओके, जर का तुमचे सेलिंग मार्केटमध्ये सेलिंग चालू आहे, आता सेलिंग चालू आहे, मग ती कुठेपर्यंत सेलिंग येणार आहे? ती सेलिंग कुठपर्यंत येणार आहे की जिथून बाईंग स्टार्ट होईल. जिथून बाईंग स्टार्ट होईल, त्या बाईंग स्टार्ट होताना जर तुम्ही बायचा ट्रेड घेतलात, बाईंग स्टार्ट होताना जर का बाईंगमध्ये ट्रेडमध्ये बसलात, तर तुम्हाला एवढं टार्गेट मिळेल की पूर्ण बाईंग तुम्हाला कॅच करायला मिळेल. मग बाईंग जी जाणार आहे ती कुठपर्यंत जाणार आहे? जिथून सेलिंग चालू होणार आहे तिथपर्यंत ही बाईंग जाणार आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, काही कन्फ्युजन नको करू किंवा घाई नका करू, समजून घ्या. जर का समजत नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघितला तर समजतील काय पण, ओके. की बाईंगचा ट्रेड जर एखादा तुम्ही घेतलात तर कुठपर्यंत तो त्याचं टार्गेट ठेवायचं आहे की जिथून सेलिंगचा पॉईंट आहे, की जिथे सेलिंगची लेवल आहे. मग सेलिंगची लेवल कुठली आहे? एखादी FVG किंवा सिमिलर लिक्विडिटी. कालचा जो व्हिडिओ आपण बघितला त्याप्रमाणे एखादी सिमिलर लिक्विडिटी स्वीप केली किंवा 4 आवर्स किंवा 1 डेची एखादी FVG, ऑर्डर ब्लॉक, अशा प्रकारच्या ज्या लेवल आहेत की जिथून मार्केट रिव्हर्स फिरण्याची शक्यता असते. आता हे रिव्हर्स फिरण्याची शक्यता म्हणजे तिथून रिव्हर्स फिरेलच का, असा एक प्रश्न येतो की एखादी FVG किंवा ऑर्डर ब्लॉक असेल 4 आवर्सवर, पण तिथून त्याला टॅप करून मार्केट येईलच का? नाही आलं, मग आणखी वर जाईल. म्हणजेच तिथून जर का तुमचा सेलिंग पॅटर्न बनला, बघा काय, की जर का तुमचा त्या FVG किंवा ऑर्डर ब्लॉकला सेलिंग पॅटर्न बनला, मंडळी तिथेच तुम्ही एक्झिट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण बाईंग मिळाली. सपोज तिथून जर तुम्हाला सेलिंगचा ट्रेड मिळाला तर खाली कुठे FVG, ऑर्डर ब्लॉक किंवा सिमिलर लिक्विडिटी किंवा ऑर्डर जे काय आहे तिथे कुठपर्यंत आहे ते जर तुम्हाला कळलं तर म्हणजे तिथून जर तुम्ही सेल कराल ते पूर्ण बाईंगपर्यंत. हे जे पॉईंट आहेत ना, हे तुम्हाला शिकणं पहिलं गरजेचं आहे की कुठून बाईंग येणार आहे किंवा कुठून सेलिंग येणार आहे किंवा सेलिंग पॅटर्न कसा किंवा बाईंग पॅटर्न कसा, हे पहिलं त्याच्या अगोदर येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बाईंग पॅटर्नला बाईंगमध्ये बसणार आणि सेलिंग पॅटर्नला त्याचं टार्गेट बुक करणार. पुन्हा सेलिंग पॅटर्नला सेलिंगमध्ये बसणार आणि बाईंग पॅटर्नला तुम्ही त्याचं सेलिंगचं टार्गेट बुक करणार. हे कळलं पाहिजे. आता बघा, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की सपोज आता ओव्हरऑल जर मार्केट बघितलं, ओव्हरऑल मार्केट हे सेलिंगमध्ये, ओके, पण आपल्याला जर का त्याचं टार्गेट घ्यायचं असेल, मध्ये ट्रेड घ्यायचे असतील, तर आता परवा आपण सांगितल्याप्रमाणे, परवा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितल्याप्रमाणे असं आहे की इथे एक फेक लिक्विडिटी होती, इथे एक फेक लिक्विडिटी होती आणि त्या फेक लिक्विडिटीची रिअल लिक्विडिटी घेतली मार्केटने, स्वीप केली. आणि त्याच्यानंतरच मी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला काय पुन्हा मार्केट खाली येणं शक्य नाही. मग शक्य नाही म्हणजे इथून जे जाईल ते थोडंसं तरी वरती जाईल. जरी ओव्हरऑल जरी मार्केट सेलिंगमध्ये असेल तरीसुद्धा एक चांगलं टार्गेट मार्केट आपल्याला बाईंगमधून देते. का तर फेक लिक्विडिटी घेऊन त्याची ओरिजिनल लिक्विडिटी स्वीप केली होती. याचा अर्थ इथून जे मार्केट रिव्हर्स फिरेल ते एक चांगलं टार्गेट. आता बघा, इथून आपण तेव्हाच टेलिग्रामला सांगितलं होतं की इथून बाईंगचं डायरेक्शन आहे. इथे फ्रायडेला मी सांगितलं होतं, आज आहे मंडे आणि फ्रायडेलाच मी सांगितलं होतं की आता मार्केट अपसाईडला डायरेक्शन घेणार आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण इथे बघा, इथे मार्क केलं, इथून मार्केट गेलं. आता ह्याच्यानंतर आपले जे काय ट्रेड बसलेले आहेत, इथे ट्रेड बनलेले आहेत, ह्याच्यानंतर ह्या पॉईंटला खूप जणांनी, आपल्या स्टुडंटनी ह्या पॉईंटला एक चांगला ट्रेड घेतला होता. म्हणजे कधी ह्या राऊंडनंतर, ह्याच्यानंतर कळलं की मार्केट अप डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर चेंज केलं, 15 मिनटावर एक स्ट्रॉंग W बनला. स्ट्रॉंग Wचं 618 किंवा 786ला रिट्रेसमेंट झाली आणि तिथून जो मार्केटने पकडला तो जवळजवळ 500-550 पिपचं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. आणि हे कॅच केलं आहे, आपल्या स्टुडंटनी हे कॅच केलं आहे.
हे सगळं ह्याचा पोस्टमॉर्टम अगदी आपण आपल्या कोर्समध्ये किंवा आपल्या ॲनालिसिस क्लासमध्ये आपण हे केलेलं आहे. मंडळी, ह्याचा फायदा आपल्या स्टुडंटना होतो आणि स्टुडंटबरोबर तुम्हीसुद्धा घ्या, जे आपले टेलिग्राम युजर आहेत किंवा आपले यूट्यूब सबस्क्रायबर आहेत, ह्या सगळ्यांना होतो आहे. म्हणूनच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला अशा प्रकारचं का इथं मला कळलं की ही फेक लिक्विडिटी, याची रिअल लिक्विडिटी घेतली, आता मार्केट अपसाईडला जाणार आणि मला ट्रेड बनला, माझा सेटअप बनला, चलो आता अजूनही मार्केट अपसाईडच्याच डायरेक्शनला आहे. अजूनही जर का तुम्ही इथून जर तुम्ही बाईंगमध्ये बसलात या ठिकाणाकडून, तर तुम्हाला हे टार्गेट मिळण्याची शक्यता आहे इथपर्यंत. म्हणजे इथून जर का तुम्ही आता बघा, इथून जर का तुम्ही बाईंग 15 मिनटाच्या डब्ल्यूवर जर का तुम्ही इथून पकडलात रिट्रेसमेंटला आणि ह्या डब्ल्यूच्या खाली आपलं एसएल ठेवलात, तर तुम्हाला पूर्ण हे टार्गेट कॅच करता येईल. आता हे टार्गेट नंतर जर का तुम्हाला इथून जर कुठली एखादी 4 आवर्स किंवा 1 डेची किंवा कुठली FVG ऑर्डर ब्लॉक म्हणजे सेलिंग लेवल जर असेल आणि तिथे सेलिंग पॅटर्न बनला, तर तिथून एक्झिट करायचं. अन्यथा तुम्ही अजून वर मार्केट गेलं तर अजूनसुद्धा टार्गेट मोठं घेऊ शकता. म्हणजे मला ह्याच्यातून एक सांगायचं आहे की मंडळी, तुम्ही अशी लेवलला तुम्ही एखादा ट्रेड पकडा की जिथून बाईंग स्टार्ट होता. बायचा ट्रेड अशा लेवलला पकडा की जिथून बाईंगचा स्टार्ट होतो आहे आणि अशा लेवलवरून सेल करा की जिथून सेलिंग स्टार्ट होतो आहे. म्हणजे तुम्हाला टार्गेट मोठं होईल आणि ह्या टार्गेट मोठे असल्यामुळे तुमचं प्रॉफिट जास्त होईल. आणि ह्याच्यामध्ये होईल काय की तुम्ही सिलेक्टेड ट्रेड घेणार आणि सिलेक्टेड ट्रेड घेतल्यामुळं तुमची ओव्हर ट्रेडिंग थांबेल. आता तुम्ही इथे मध्ये ट्रेड घेणार नाही का? जर का तुम्ही इथे एंट्री केलेले असेल तर तुम्ही हे मधले जे ट्रेड असतात, फालतू ट्रेड जे मी त्याला बोलतो, जे आपले एसेल खातात, ते ट्रेड तुम्ही घेणार नाही का? तर तुमचा रनिंग ट्रेड असेल. पण एवढं मोठं टार्गेट घेताना मंडळी एक काम करायचं आहे की हाफ क्वांटिटी आपल्या एसेलच्या लेवलला बुक करा. समजा तुमचा एसेल 100 पिपचा असेल तर हाफ क्वांटिटी 100 पिपला बुक करायची. म्हणजे तुमचा जरी एसेल मार्केट रिवर्स आलं आणि एसेल गेला तरीसुद्धा तुमचं नुकसान 0 असेल. त्यामुळं होईल काय, तुम्हाला मोठे मोठे टार्गेट पकडता येतील आणि हे पकडत आहेत, आपले स्टुडंट पकडत आहेत. आता ह्यानी होईल तुमचं रिव्हेंज ट्रेडिंग थांबेल, ओव्हर ट्रेडिंग थांबेल, सगळंच तुमचं कंट्रोलमध्ये येईल. आणि जे मध्ये जे फोमो येतात, त्यांनी आपल्याला फोमो होतो आणि त्याच्यामुळे जे आपली ओव्हर ट्रेडिंग होते किंवा रॉंग ट्रेडिंग होते ती मंडळी थांबेल. त्यामुळं अशा प्रकारचे ट्रेड आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहे आणि टार्गेट अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे की मोठा टार्गेट आणि छोटा एसेल आणि कमीत कमी ट्रेड. हे जर तुम्ही प्लॅन जर का तुमच्या ट्रेडिंगच्या करिअरमध्ये फॉलो केलं मंडळी, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि जे नुकसान होतं, आपलं लॉस होतात, ते कुठेतरी थांबण्यासाठी मदत होईल. ठीक आहे मंडळी, ह्या व्हिडिओमधून जे काही मला सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर का ही माहिती थोडीफार तुम्हाला नॉलेजेबल वाटली असेल किंवा शिकण्यासारखं काही मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल मात्र जॉईन करा, कारण का तिथे सगळं आपलं इम्पॉर्टंट अपडेट तिथे मी शेअर करत असतो. ठीक आहे, भेटूया अशाच एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.